मी तुम्हाला बोललो ना की तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून इंग्रजी बोलायला लावणार आहे. हा पार्ट 5 आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आतापर्यंत फक्त एवढं लक्षात माहिती की ॲमी जर आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. मग आता बघा आपल्याला आहे ना तो टेन्स लक्षात नाही ठेवते, सिच्युएशन काय ते बघायचं आपण. मी तुम्हाला नेहमी सांगतोय की इंग्रज लोक कसे विचार करतात. ते हानी विचार करत हाय त होता लालिली होता हे नाही बघत. ते आपण काय विचार करतो तो नाही पाहते. इंग्रज लोकांच्या नुसार आपण जर विचार केला आणि डायरेक्ट प्रेझेंट केलं तर तुम्हाला इंग्रजी नक्की बोलता येईल. तुम्ही वाक्य तुम्ही ना पहिले काय करता, मराठीमध्ये विचार करता, त्याच्यानंतर एक्सप्रेस करता, तोपर्यंत गाडी निघून जाईल. तर मग आता बघा ॲमिजर हे केव्हा वापरायचं, नंतर जर V4 असेल, V4 म्हणजे हे हा V1 V2 V3 हा V4, V1 ला ING जे काम आता आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारायचे आहे, जसं मी शिकवत आहे आय एम टीचिंग, ती शिकवत आहे शी इज टीचिंग, आम्ही शिकवत आहोत वी आर टीचिंग. हे तुम्हाला माहिती आहे. समजा आता हा पोरगा कुठे ते जातोय XYZ शाळेत जात असेल, तो समजा शाळेत जातोय आणि मी दात घसतोय सकाळी सकाळी सकाळी. याच्या मागं मस्तपैकी बॅग आहे. मी हे राहुल शाळेत जात आहे का, तू शाळेत जात आहे का. बघा आता आर यू गोइंग टू स्कूल. बघा आर आलाय सुरुवातला. मी तुम्हाला काय बोललोय, जर कधी सुरुवातला ॲमिजर आला तर 100% त्याचं उत्तर एस किंवा नोनेच द्यायचे, डोळे बंद करून द्यायचे. मग आता तुम्ही म्हणा सर ॲमिजर किंवा वापरायचं, तर बघा लक्षात ठेवा हा जो आय ना आय आणि एम हे दोघी घट्ट नातं आहे त्यांचं. 7 जन्म कधी दिसतोय. हे कोणाचे लग्नात गेले ते सोबतच राहते, एकटे कधी जाणार नाही. हा जो एज ना एज याचा काही भरोसा नाही. तर त्याच्यासोबत जातो, कधी त्याच्यासोबत जातो. मग एज कधी बी लक्षात ठेवा ही शी इट आणि तुमचं नावाला नेम किंवा एक वचन असेल त्याला तुम्हाला एज वापरायचं आहे. आणि समजा तुम्हाला आर किंवा वापरायचे यू वी दे आणि अनेक वचन आलं, अनेक वचन जसं बॉईज हे अनेक वचन तर तुम्हाला हे वापरायचं आहे. तर आता बघा त्याला विचारलं तू शाळेत जात आहे का, आर यू गोइंग टू स्कूल. तो का नाही येस. आता इथे यू आलाय ना, यू त्याला आय करायचं. येस आयला का वापरतो आपण, येस आय एम गोइंग टू स्कूल. नसेल तर काय तो नो आय एम नॉट गोइंग टू स्कूल. आर यू टीचिंग, तुम्ही शिकवता का, येस आय एम टीचिंग. नसेल तर नो आय एम नॉट टीचिंग. समजा मी नाश्ता करतोय, तुम्ही मला प्रश्न विचारला, तुम्ही विचारला मला आर यू हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आर यू बघा आर यू ING लावा हॅव्हिंग ब्रेकफास्ट. मी म्हणे येस आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. जर नाश्ता करत असेल तर नो आय एम नॉट हॅव्हिंग ब्रेकफास्ट. ती नाश्ता करत आहे का, ती शी आलाय आपलं काय इज घ्यायचं. मग इज शी हॅव्हिंग ब्रेकफास्ट. ती शाळेत जात आहे का, इज शी गोइंग टू स्कूल. आणि उत्तर नेहमी एस किंवा नो, बस फरक संपला. अँड इज जर आला आणि जे काम आता होत असेल तर तुम्हाला 100% तुम्हाला एस नो उत्तर द्यायची. डोक्याला ताण द्यायचं नाही, उत्तर काय देऊ कसं देऊ. आणि जसं अजून एक वापर आहे, तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही म्हणतात ना तुम्ही डॉक्टर आहात का, तुम्ही काय म्हणता आर यू डॉक्टर. तुम्ही का ना येस आय एम. नसेल तर नो आय एम नॉट डॉक्टर. आर यू टीचर, आर यू फिलॉसॉफर, येस किंवा नो. आर यू स्टुडंट, येस आय एम स्टुडंट, नो आय एम नॉट स्टुडंट. आर यू हॅपी इन युअर लाईफ, येस आय एम हॅपी. आर यू सॅटिस्फाईड, येस आय एम सॅटिस्फाईड. आर यू असं विचारलं, आर यू येस आय एम म्हणा किंवा नो आय एम नॉट म्हणा, बस माइंड मध्ये फिट करून घ्यायचं. आणि आर यू गोइंग आलं तर समजून घ्यायचं येस आय एम गोइंग किंवा नो आय एम नॉट गोइंग. आर यू डान्सिंग आलं तर येस आय एम डान्सिंग किंवा नो आय एम नॉट डान्सिंग. फक्त नॉट वापरायचं नकारात्मक वेळेस. आर यू टीचिंग, येस आय एम टीचिंग, नो आय एम टीचिंग. म्हणजे बघा आर यू ने जर कोणी प्रश्न विचारला आर यू तर समजून घ्यायचं की येस आय एम किंवा नो आय एम नॉट घ्यायचं. आणि जे असेल ते घ्यायचं. तुम्हाला विचारलं आर यू स्टुडंट, स्टुडंट आले येस आय एम स्टुडंट. आर यू प्लेइंग क्रिकेट, आर यू प्लेइंग आलंय येस आय एम प्लेइंग क्रिकेट. समजतं का मी काय म्हणतोय तुम्हाला. हे माझे मित्र आहेत. आता इथे जण पार्टीला गेलेत, पार्टी में मस्तपैकी डान्स होतात. तिघी जण गाणं लावलं असेल ते सावन महिना मा या. मला काय एवढं गाणं काही येत नाही, पण समजून काय गाण्यावर ते नाचताय. मी त्यांना फोन केला, समजा ही नेहा आहे,
नेहा कुठे आहे तू? कुठे आहे? कुठे म्हणजे काय रे? कुठे म्हणजे वेअर. वेअर आता तू आलाय, तुला काय वापरतं आर. वेअर आर यू? लक्षात ठेवा. जिथं डब्ल्यूएस क्वेश्चन घेत फक्त समजून घ्या तुम्ही. नेहा वेअर आर यू? व ती काय उत्तर देईल? आय एम ऍट द पार्टी. आय एम ऍट द पार्टी. वेअरने प्रश्न विचारत जागा सांगायची. तू काय करत आहेस? काय काय म्हणजे व्हॉट. व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? ते मी नाचत आहे. आय डान्सिंग. आणि जर आम्ही म्हणत असेल आम्ही आम्ही नाचत आहोत, वी आर डान्सिंग. तू नाचत आहे का? तू नाचत आहे का? आता तू आर यू डान्सिंग? आर यू डान्सिंग? येस आय एम डान्सिंग. नो आय एम नॉट डान्सिंग. आणि यू हा सर्वांसाठी वापरतात. एक क्वेश्चनसाठी वापरतात आणि क्वेश्चनसाठी वापरतात. ओके. समजा मी एकाला विचारला आर यू डान्सिंग? येस आय एम डान्सिंग. आर यू डान्सिंग? येस वी आर डान्सिंग. वी आर म्हणायचं. मग जास्त आहेत ना लोक. आर यू, वी आर यू, आय एम. एवढं लक्षात ठेवायचं. जास्त आलं तर वी आर घ्यायचं, एक असेल तर आय एम घ्यायचं. तर तुम्हाला मी आता डब्ल्यूएस क्वेश्चन मी सांगेन, याची फक्त प्रॅक्टिस करायची. जे काम आत्ता होणार आहे आणि हे V4 आहे. हा V1 V2 V3 V4 टीच म्हणजे शिकवणे. हा V1 V2 V3 V4. आर यू टीचिंग? तुम्ही शिकवत आहात का? मला वाटतं तुम्हाला समजलं. समजा डब्ल्यूएस क्वेश्चन कोणी विचारलं तर कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं की V4 आला म्हणजे ते कंटिन्युअस टेन्स आहे. समजा आर यू स्टुडंट आलं तर हा कंटिन्युअस टेन्स नाही. आर यू स्टुडंट हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. आर यू स्टुडंट? येस आय एम स्टुडंट हा सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि ING आलं तर समजून घ्या कंटिन्युअस टेन्स आहे. मी तुम्हाला बोललो की आता जे काम होत असेल तर आर यू प्लेइंग क्रिकेट? आर यू प्लेइंग क्रिकेट म्हणजे काम तू आता खेळत असेल. समजा आता मला म्हणायचं असेल अरे कोण खेळत आहे? आता आर यू प्लेइंग म्हणजे काय? तुम्ही खेळतात का? तुम्ही काय येस किंवा नो म्हणा. मी म्हटलं कोण खेळत आहे? कोण. कोण म्हणजे काय? हू. फक्त काय करायचे? हू इज बी घेणार. इज म्हणजे एक व्यक्ती खेळत असेल तर तुम्ही काय हू इज प्लेइंग म्हणणार. हू इज प्लेइंग म्हणणार. जास्त व्यक्ती खेळत असतील तर तुम्ही काय आर म्हणायचं. नंतर क्रिकेट. मी म्हटलं हू ने जर कोणी प्रश्न विचारला व्यक्तीचं नाव घ्यायचं. हू इज प्लेइंग? नेहा इज प्लेइंग. आय एम प्लेइंग. वी आर प्लेइंग. दे आर प्लेइंग. यू आर प्लेइंग. राधिका इज प्लेइंग. माय फादर इज प्लेइंग. माय मदर इज प्लेइंग. ओके. तुम्ही काय खेळतात? आता काय आलंय? आता बघा आर यू प्लेइंग आलंय. आर यू प्लेइंग हा क्रिकेटचा सोडा. आता हा क्रिकेट आपण कट करतो. काय काय म्हणजे वॉच. याच्या पहिले फक्त वॉच लावा. काय घेणार तुम्ही? वॉच. वॉच आर यू. वॉच आर यू प्लेइंग. वॉच आर यू प्लेइंग. आता उत्तर काय द्या तुम्ही? वॉच आर यू प्लेइंग? आय एम प्लेइंग क्रिकेट. यू आलाय ना. जास्त असतील तर का ना वी आर प्लेइंग. काय घेणार? काय खेळताय? क्रिकेट. आता शी घेतलं इथं शी. ती काय खेळताय? वॉट. आता शी आलाय बघा. शी. शीला आपण आर वापरत नाही. त्याला काय वापरतो? इज. व्हॉट इज शी प्लेइंग? हे आलं तर व्हॉट इज ही प्लेइंग. कुठे खेळतात? कुठे म्हणजे वेअर. वेअर इज शी प्लेइंग. तुम्ही कुठे खेळतात? वेअर आर यू प्लेइंग. तुम्ही कशी खेळतात? हाऊ आर यू प्लेइंग. ती कशी खेळताय? हाऊ इज शी प्लेइंग. नेहा कशी खेळताय? हाऊ इज नेहा प्लेइंग. का खेळताय? का म्हणजे बघा वाय. वायला काय? वाय आर यू प्लेइंग. नेहा कशी खेळताय? वाय इज नेहा प्लेइंग. कोण शिकवत आहे? शिकवत आहे. आता कोण शिकवत असेल? हू इज टीचिंग. आणि तुम्ही कुठे आहात? हा कंटिन्युअस टेन्स नाही. कुठे आहात? फक्त कुठे आहात. कुठे म्हणजे वेअर. वेअर आर यू. ती कुठे आहे? वेअर इज शी. नेहा कुठे आहे? वेअर इज नेहा. सिंपल प्रेझेंटेशन लक्षात ठेवा. हा कंटिन्युअस नाही आहे. लक्षात ठेवायचे. मी आयमजाचा वापर कसा करतो ते सांगतो आहे. पेट्रोल पंप कुठे आहे? वेअर इज पेट्रोल पंप. मुंबई कुठे आहे? वेअर इज मुंबई. तुझे वडील कुठे आहेत? वेअर इज युअर फादर. तुझी मम्मी कुठे आहे? वेअर इज युअर मदर. तुझा भाऊ कुठे आहे? वेअर इज युअर ब्रदर. तुम्ही कशा आहात? कशा आहात? कशा आहात? हाऊ आर यू. नेहा कशी आहे? हाऊ इज नेहा. तुझे वडील कसे आहेत? हाऊ इज युअर फादर. असं तुम्हाला डब्ल्यूएस क्वेश्चन तयार करायचं आहे. ओके. तुम्हाला म्हणजे असेल तुम्ही कुठे जाताय? समजा आता कुठे जातात असं आहे. जातात तुम्ही कुठे जातात? कुठे म्हणजे वेअर. वेअर आर यू गोईंग? दुकानेल आय एम गोइंग टू स्कूल. ओके. ती कुठे जात आहे? वेअर इज शी गोईंग? मग काय? शी इज गोइंग टू स्कूल. अरे नेहा कुठे जात आहे? वेअर इज नेहा गोईंग? वेअर इज नेहा गोईंग? नेहा इज गोइंग टू स्कूल. जे काम आता चालू असेल तर तुम्हाला ING वापरायचे. समजा आता मी तो लिहित असेल असं लिहितोय. ओके. मग आला तो एक जण आला. तू काय लिहित आहे? व्हॉट आर यू रायटिंग? अरे मी आय एम रायटिंग अ लेटर. अरे समजा नेहा लिहित असेल. नेहा. अरे नेहा काय लिहित आहे? व्हॉट इज नेहा रायटिंग? अरे तो काय करत आहे? तो काय? व्हॉट इज ही डुईंग? तुम्ही काय करतात? व्हॉट आर यू डुईंग?
सिच्युएशन इज नाऊ. ING म्हणजे ते काम आता आहे. जर am जर आलं तर ते प्रेझेंट कंटिन्युअस आहे. त्याला फक्त प्रॅक्टिस करा. बोला बोला, फक्त प्रॅक्टिस करा. व्हिडिओ फक्त बघू नका, फक्त प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करायचे. जितकी जास्त तुमची प्रॅक्टिस असेल ना तेवढा तुमचा फायदा असेल. इथे पाठ करा, प्रॅक्टिस करा. आर यू स्टुडंट? सिंपल प्रॅक्टिस. आर यू डान्सिंग? इज शी डान्सिंग? इज ही डान्सिंग? आर यू डान्सिंग? आय एम डान्सिंग. शी इज डान्सिंग. ही इज डान्सिंग. यू आर डान्सिंग. दे आर डान्सिंग. हु आर यू? हु आर यू? हु इज शी? हु इज नेहा? हु इज युअर फादर? हाऊ इज युअर फादर? प्रॅक्टिस करा. जी प्लस सवय लावा. फक्त ग्रामरचा विचार नाही करायचं. सिच्युएशन काय ते पाहायचे. मी तुम्हाला बोला वेर आर यू म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तू कुठे आहे ते सांगायचे. आणि जर ING वापरला तर हा कंटिन्युअस टेन्स होऊन जाईल. हा फरक नक्की लक्षात ठेवा. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघत जा. तर काय तुम्ही सुरुवातीला पाहून घेतात आणि नंतर म्हणता सरांना आपलं चुकीचं सांगून दिलं. पहिले पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. मी अपेक्षा करतो की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा, कमेंट करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. थँक्यू व्हेरी मच.